माय माऊली नमस्कार. आपण श्रीमद भगवत गीता विनोबा भावे यांनी लिहिलेली मराठीतून गीताई अभिवाचन करत आहोत. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. लाभ घ्या, इतरांना लाभ द्या. श्री भगवान म्हणाले, आता गुपित हे थोर, सांगतो निर्मळा तुझ. विज्ञाने कशिले ज्ञान, अशुभातुनी सोडवी. राजविद्या महागुह्य, उत्तमोत्तम पावन. प्रत्यक्ष हे सुखे लाभे, धर्मसार सनातन. लोक नास्तिक हा धर्म, अश्रद्धेने न सेविती. मृत्यूची धरिती वाट, संसारी मज सोडुनी. मीची अव्यक्त रूपाने, जग हे व्यापिले असे. माझ्यात राहती भूते, मी न भूतात राहतो. नवा भूते ही माझ्यात, माझा हा दिव्य योग की. करीतो धरितो भूते, परित्यात नसे कुठे. आकाशात महावायू, सदा सर्वत्र राहतो. माझ्यात सगळी भूते, राहती जाण तू तशी. कल्पांती निजवी भूते, मी माझ्या प्रकृतीमध्ये. कात्यारंभी पुन्हा सारी, मीची जागवितो स्वयं. हाती प्रकृती घेऊनी, जागवी मी पुन्हा पुन्हा. भूतांचा संघ हा सारा, प्रकृतीच्या अधीन जो. परी ही सगळी कर्मे, बांधू न शकती मज. उदासीना परी राये, अनासक्त मनोनिया. साक्षी मी प्रकृतीद्वारा, उभारी सचराचर. त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होत असे. मज मानव रूपात, तुच्छत्वे मूढ देखती. नेनुनी दोरली रूप, जे माझे विश्वचालक. ते आशावाद मूढांचे, कर्मे ज्ञाने ही धीरुता. संपत्ती जोडिली ज्यांनी, आसुरी मोहकारक. दैवी संपत्ती जोडोनी, महात्मे भजती मज. अनन्य भावे जाणोनी, मी विश्वारंभ शाश्वत. अखंड कीर्तने माझ्या, यज्ञशील व्रती. भक्तीने मज वंदुनी, भजती नित्य जोडिले. दुसरे ज्ञान यज्ञाने, भजती व्यापका मज. ब्रह्मभावे विवेकाने, अविरोधेची देखुनी. मीची संकल्प मी यज्ञ, स्वालंबन अन्न मी. मंत्र मी हव्यते मीची, अग्नी मी मीची अर्पण. मी या जगाचा आधार, माय बाप वडील मी तिन्ही वेद ओंकार, जाणण्या योग्य पावन. साक्षी स्वामी सका भरता, निवास गती आसरा. करी हरी धरी मीची, ठेवा मी बीज अक्षय. तापतो सूर्य रूपे मी, सोडितो ऋती खेचितो. मृत्यू मी आणि मी मोक्ष, असे आणि नसेही मी. वेदाभ्यासी सोमपणे वेदाभ्यासी सोमपाने पुनीत. माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू. ते पुण्यानी जाऊनी इंद्रलोकी, तेथीचे ते भोगिती दिव्य भोग. त्या स्वर्गाती भोगुणी ते विशाळ, शेने पुण्ये मृत्युलोकास येती. ऐसे निष्ठा ठेवणी वेद धर्मी, येणे जाणे जोडिती काम मूढ. अनन्य भावे चिंतोनी, भजसी भक्त जे मज. सदा मिसळले त्यांचा, मी योगक्षेम चालवी. श्रद्धापूर्वक जे कोणी, येजिती अन्य दैवते. यजिती तेही मातेची, परी मार्गास सोडूनी. भोगता मी सर्व यज्ञाचा, फलदाता ही मी चितो. नेनती तत्व हे माझे, म्हणून प्रतीचिते. देवांचे भक्त देवास, पितरांचे तयासची. भूतांचे भक्त भूतास, माझेही मज पावती. पत्र वा पुष्प जो प्रेमे, फळ वा जळ जे मज. तेही पवित्र भक्तांचे, अर्पिले खाय मी सुखे. जे खासी होमिशी देशी, जे जे आचरसी तप. जे काही करीसी कर्म, ते करी मज अर्पण. अशाने तोडितो तोडुनी सर्व, कर्मबंध शुभाशुभ. योग सैन्यास सांडवणी, मिळसी मज मोकळा. सममी सर्वभूतास, प्रिया प्रिय नसे मज. परी प्रेम बळे राये,
भक्त माझ्यात त्यात मी असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो माना माझो जसा साधू त्याचा सुंदर निश्चय शीघ्र तो होय धर्मात्मा शांती शाश्वत मेळवी जाण निश्चित तू माझा भक्त नाश न पावतो धरुणी आसरा माझा भोळे श्री वैष्णव क्षुद्रही की पाप योनिजे जीव तेही मोक्षास पावती ते ब्रह्मर्षी राजर्षी यांची गोष्ट कशासती भज तू मजा आलास लोकी दुःख धनश्वर प्रेमाने ध्यास घेऊनी यजी मज नमी मज असे जोडून आत्म्यास मिळसी मज महत्पर मिळसी मज महत्पर ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवोऽध्याय समाप्त. विनोबा भावे यांची गीताही समाप्त.